आरती किचनमध्ये काम करत होती तेव्हा तिची सासू रागाने म्हणू लागली, अगं सुनबाई, तू हात लवकर लवकर चालव. स्वयंपाक करायला उशीर झाला तर तुला राजेशच्या रागाला सामोरं जावं लागेल. तेव्हा आरती घाबरून पटकन भाजी कापायला लागली. आज तिचा दीर राजेश तिला म्हणाला होता की त्यांचा बॉस संध्याकाळी जेवायला घरी येणार आहे. त्यामुळे आरती पटकन जेवणाची तयारी करत होती. तेवढ्यात तिचा 8 वर्षांचा मुलगा सुजित किचनमध्ये आला आणि म्हणाला, आई, मला गृहपाठ करायचा आहे. मला गृहपाठ करण्यासाठी तू मदत कर. तेव्हा आरती म्हणू लागली, बेटा, थोडा स्वयंपाक करायचा बाकी आहे. त्यानंतर मी तुला तुझा गृहपाठ करायला मदत करते. तू काळजी करू नकोस. मग ती पटकन हात चालवू लागली. रात्रीच्या जेवणासाठी तिने चना डाळ तडका, व्हेज पुलाव, शाही पनीर, बटाटा कोबीची सुकी भाजी आणि चपाती तयार केली होती. जेवणात गोड पदार्थ म्हणून तिने मूग डाळीचा हलवा तयार केला होता. तिच्या दिराने तिला सकाळी सांगितले होते की आज काय स्वयंपाक करायचा आहे. तिने स्वयंपाक खूप चांगला केला होता. तिचा नवरा सुनील या जगात असताना तिने बनवलेल्या स्वयंपाकाचे तो खूप स्तुती करत होता. एका रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या जाण्यानंतर आरतीचे जगच उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत होते. ना कोणी तिची स्तुती केली, ना कोणी तिला प्रेमाचा एक शब्दही बोललं. नवरा गेल्यावर विधवा होऊन ती फक्त घरातील लोकांची दासी झाली होती. तिच्या आईवडिलांच्या घरी फक्त तिचा भाऊ आणि वहिनीच होते आणि तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर कोणीही तिचे सांत्वन केले नाही. तिला काही दिवस आईवडिलांच्या घरी येऊन राहण्यासही सांगितले नाही. इथे तिच्या सासूबाईंनी तिला घरात आसरा दिला होता, पण तिची अवस्था बिनपगाराच्या मोलकरणीसारखी होती. शिवाय तिचा दीरही तिला वेळोवेळी अपमानित करत होता. तो म्हणायचा, माझा दादा हे जग सोडून गेला आणि तुझा भार त्याच्यानंतर मला उचलावा लागत आहे, असे तो वेळोवेळी आरतीला शिव्या देत राहिला. तुझ्या पोराचं ओझं पण मलाच उचलावं लागत आहे. आरती रडायची आणि मनाला समज द्यायची, जाऊ द्या, निदान माझ्या डोक्यावर छत तरी आहे. मला या घरात मान मिळत नसला तरी निदान इथे मी माझ्या मुलाला शांतपणे लहानाचं मोठं करू शकेन. बाहेर मोकळेपणे फिरणाऱ्या लांडग्यांपासून ती वाचली होती. त्या बदल्यात तिचा स्वाभिमान रोज हरला होता. कधी कधी तिची सासू तिला शिव्याशाप देऊ लागली, तिला वाईट साईड बोलू लागली, परंतु आरतीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी शाब्दिक विष पिऊन तिथेच ती पडून राहिली. आजही तिने स्वयंपाक पटकन तयार केला होता. स्वयंपाक चविष्ट झाला होता. त्यामुळे तिचा दीर राजेश आज तिच्याशी कडवट बोलणार नाही असा विचार ती करत होती. आरती तिच्या मुलाचा अभ्यास घेण्यासाठी तिच्या खोलीत गेली. तिने जेवणाच्या टेबलवर जेवणाची व्यवस्था केली होती. थोड्या वेळाने तिचा दीर घरी आला आणि तिच्या खोलीत गेला आणि तिच्याकडे एक बॅग देत तो म्हणाला, हे घ्या वहिनी, हा ड्रेस घालून तुम्ही माझ्या बॉससमोर या. ही बोर साडी आता यापुढे तुम्ही नेसणार नाहीत. आरती आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली, या अगोदर माझ्या दीराने माझ्यासाठी रुमालही विकत घेतला नव्हता. असो, जेव्हा तिने ती बॅग उघडली तेव्हा तिने पाहिलं, तो खूपच छोटा आणि उत्तेजक ड्रेस होता. ते पाहून आरती थक्क झाली आणि ती म्हणाली, दादा, मी असे कपडे घालत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. हीच साडी माझ्यासाठी चांगली आहे. आणि असो, जेवण तयार आहे. आई तुमच्या बॉसला जेवण वाढून देतील. मला बाहेर यायची काय गरज आहे. हे सर्व ऐकून तिच्या दीराला राग आला आणि तो रागात म्हणाला, मी सांगितल्याप्रमाणे तुला करावे लागेल. शांतपणे हे कपडे घाल आणि तयार हो. आणि तुझी हिंमत कशी झाली मला नकार देण्याची? वहिनी, दादाचे निधन झाल्यावर तू मालमत्ता आहेस माझी, एक विधवा आहेस, असं म्हणत आरतीच्या दीराने तिला जोरात चापट मारली. त्या जोरदार चापटेच्या प्रतिध्वनीने आरतीच्या कानात कांटाळी बसली. आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तिचा दीर रागाने म्हणाला, हे दुःखाचे नाटक सोड वहिनी आणि शांतपणे माझी आज्ञा पाळ. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तेव्हा राजेश म्हणाला, वहिनी, मी सांगितलेला एक एक शब्द लक्षात ठेव. हे बघ, माझा बॉस आता घरी आला आहे. आता मला नाटकं नको आहे. लवकर तयार होऊन त्याच्यासमोर ये. असं बोलून तो बाहेर पडला. राजेश आणि त्याच्या आईने बॉसचे बाहेर स्वागत केले, पण आरती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. आज पहिल्यांदाच तिच्या दीराने तिच्यावर हात उगारला होता आणि तिचं मन विस्कटलं होतं. पण हे पुरेसं नव्हतं. रात्री तिच्या दीराने जबरदस्तीने तिच्या खोलीत प्रवेश केला आणि तिला बेडवरून ओढले आणि म्हणाला, चल वहिनी, उठ. माझा बॉस आला आहे. जर तू त्याला खुश केलंस तर मला प्रमोशन मिळेल. शेवटी मी तुला या घरात बसवून फुकट खाऊ घालतो. मी तुझ्या मुलाची काळजी घेत आहे, पण त्या बदल्यात तुला काही किंमत मोजावी लागेल. आरती रडायला लागली आणि गयावया करत म्हणाली, प्लीज मला सोडा. तू माझ्याशी असं कसं करू शकतो? शेवटी मी तुझ्या भावाची बायको आहे. तेव्हा राजेश रागाने थरथरत म्हणाला,
आता तुम्ही लोक माझ्यासाठी फक्त एक ओझं आहात, त्यामुळे तुम्हाला त्याची किंमत मोजावीच लागेल. कसं तरी आरतीला इतकं बळ मिळालं की तिने मागे वळून आपल्या दिराला जोरात चापट मारली. राजेशला राग आला आणि त्याने तिचे कपडे फाडायला सुरुवात केली. आरतीने खोलीत एक काठी लपवून ठेवली होती. तिने पलंगाच्या मागून ती काठी उचलली आणि राजेशला जोरात मारायला सुरुवात केली. त्यामुळे राजेशच्या कपाळातून रक्तस्राव सुरू झाला होता. तो घाबरून मागे सरकू लागला आणि म्हणाला, मला खूप त्रास होतोय, मला सोड, नाहीतर तुला जिवंत मी सोडणार नाही. तेव्हा आरती गर्जना करत म्हणाली, मी जेव्हा म्हणत होते की मला वेदना होतात तेव्हा तुला काही फरक पडला नाही. आता तुला कळलं आहे वेदना म्हणजे काय. मी तुला अजून सांगू का वेदना म्हणजे काय. राजेश घाबरला आणि बाहेर पळाला. आरती आता थांबणार नव्हती. तिने लगेच पोलिसांना फोन केला. अर्ध्या तासात पोलीस घरी पोहोचले. तेव्हा आरतीने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आल्यावर तिने तिचा मोबाईल पोलिसांना दिला आणि सांगितले की या घरात माझ्यावर काय अन्याय होत आहे. हे सर्व पुरावे मी याच्या विरोधात गोळा केले आहेत. आता आरतीचा धीर भीतीने थरथरू लागला होता. मात्र तो पुरावा पाहून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. आरतीची सासू सुनेला रागाने म्हणू लागली, सुनबाई, हे तू काय करतेस. घरात भांडणं होतच राहतात. याचा अर्थ असा नाही माझ्या मुलाला तू तुरुंगात पाठवावं. आरती रागाने ओरडली आणि म्हणाली, जेव्हा तुझा मुलगा माझ्यावर अत्याचार करत होता त्यावेळी तू कुठे होतीस. सामान्य भांडणं नव्हती, ती माझ्या सन्मानाची गोष्ट होती. आता मी मागे हटणार नाही. गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल. आणि हो, मला आता या घरात राहायचे नाही. असे म्हणत आरती तिच्या कपड्याने भरलेली बॅग घेऊन आली आणि ती तिच्या मुलासह घरातून निघून गेली. आरतीच्या सासूबाई डोकं धरून बसल्या. त्यांना समजत नव्हते की आरतीमध्ये एका क्षणात इतकी हिंमत कशी एकवटू शकते. पण आरतीने एवढी हिंमत अचानक मिळवली नव्हती. उलट इतके दिवस अन्याय सहन केल्यानंतर तिचा धीर सुटला होता. आरती थेट तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. तेव्हा तिचा भाऊ रागाने तिला म्हणाला, तू इथे काय करायला आली आहेस. मी तुला सर्व काही सहन करून तिथेच राहण्यास सांगितले होते. तेव्हा पुन्हा आरती गर्जना करत म्हणाली, मी माझ्या जीवाची काळजी घेईन. तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाही. तसे तर दादा, तू कदाचित विसरला आहेस. जेवढं मी सहन केलं आहे तेवढं तू कदाचित सहन करू शकत नाही. जेवढं तू पप्पासाठी महत्त्वाचा आहेस, मी देखील तितकीच महत्त्वाची आहे. तिच्या भावाला आणि वहिनीला भीती वाटत होती की ती आपला हिस्सा मागेल. पण आरतीने एका चांगल्या वकिलाशी बोलून तिच्या सासरच्या घरातून तिचा आणि तिच्या मुलाचा हिस्सा मागितला. आता आरतीचा भाऊ आणि वहिनीला धक्का बसला. पण आरती कोणाचीच ऐकत नव्हती, कारण ती खूप दिवसांपासून अत्याचार सहन करत होती. तिच्या आईवडिलांच्या आणि सासरच्या घरात तिचा हक्क कोणाला हवा असेल किंवा नाही तर काय होईल. तिलाही सासरच्या मंडळींकडून वाटा मिळाला होता आणि तिच्या भावाने घराच्या मधोमध भिंत उभी करून तिला अर्धा वाटा दिला होता. आरती आता तिच्या मुलासोबत माहेरच्या घरात अर्ध्या भागात राहत होती. तिने सर्व पैशांची एफडी केली होती आणि व्याजाचे पैसे घेऊन ती घर चालवत होती. यासोबतच आरती लहान मुलांची ट्युशन घ्यायची, जेणेकरून तिचा दररोजचा खर्चही भागेल. आरतीने ठरवलं होतं की ती आता आपलं आयुष्य स्वतःच्या अटीवर जगेल आणि आपलं आयुष्य फक्त आपल्या मुलाच्या संगोपनात घालवेल. काही वर्षांनी तिच्या मुलाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. इतकी वर्ष तिने एकटीने सर्व काही सांभाळले होते. आता तिला थकायला होऊ लागलं. तिचा मुलगा सुजितनेही त्याच्या आईची धडपड जवळून पाहिली होती. त्यामुळे त्यानेही ठरवले होते की तो त्याच्या आईला जगातील सर्व सुख देईल. सुजितला नोकरी लागल्यावर त्याने त्याच्या आईला सांगितले, आई, आता तू मुलांना ट्युशन देण्याची काही गरज नाही. त्यामुळे या वयात आरतीला काही काळ दिलासा मिळत होता. त्याच दिवसात सुजितला एक मुलगी आवडली. त्या मुलीचे नाव यशस्वी होतं. सर्व काही पाहून आरतीने सुजितचे लग्न त्या मुलीसोबत केले आणि आता आरती तिच्या मुलासोबत आणि सुनेसोबत आनंदाने राहत होती. 2 वर्षानंतर यशस्वीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. आरतीला आजी झाल्याचा खूप आनंद झाला आणि आता आरतीने आपला सर्व वेळ तिच्या नातीसोबत घालवला. मित्रांनो, एखाद्याला कुमकुवत आणि असह्य समजून त्याच्यावर अत्याचार करत असताना त्याच्या संयमाचा बांध फुटल्यावर काय होईल ते कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळेच कुणाचा अत्याचार सहन करण्यापेक्षा चोख प्रत्युत्तर देणं चांगलं असं म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.